महाराजांनी काय समजलं? कृष्णचंद्र बोला, काय समजलं? काय समजलं नाथ महाराजांनी? त्या संसाराला काय समजलं? मी उद्या येऊ का? काय समजलं? काय समजलं? तुम्ही बरोबर बोलताय, बोला बरोबर बोलताय. काय समजलं? व्यसन समजलं. नाथ महाराजांनी या संसाराला काय समजलं? व्यसन समजलं. व्यसन, आपली व्यसन वेगळी आहेत. तंबाखू, मावा, सिगरेट, दारू. कोणाकोणाला हात वर करा बरं. व्यसनमुक्त गाव आहे आपलं. महिला मंडळ टाळी वाजवा यांच्यासाठी. तुम्हाला माहिती ना तुमचं गिरायक खातं का नाही? तुम्ही कुशाल टाळ्या वाजवता. एक विनोद केला मी, आपलं व्यसन वेगळं आहे दादा, आपली ही वाईट व्यसन आहे. पण नाथ महाराजांनी या संसारालाच व्यसन समजलं. नाथ महाराज म्हटले हा संसार सोपा नाही. काय करतो हा संसार? माणसाला दुःख देणार आहे. या संसारामध्ये माणसाच्या अपेक्षा वाढत जातात, माणसाच्या वासना वाढत जातात. संसार कधी पूर्णतेकडे जात नाही. म्हणून नाथ महाराज म्हटले संसार व्यसनी पडो निधी. तुम्ही हा संसार करता महिला मंडळ, अगदी सुंदर असं असणारा तुम्ही या संसाराला तुम्ही करताय. माझा प्रश्न आहे तुम्हाला, तुम्ही माझ्याशी बोला, मला सांगा, तुम्ही संसाराच्या पाठीमागे लागल्या की संसार तुमच्या पाठीमागे लागला? ब्रह्मचारी नाही ना तुम्ही? बोला माझ्याशी. तुम्ही संसाराच्या पाठीमागे लागले की संसार तुमच्या पाठीमागे लागला? यांना लाजतात. बोला, तुम्ही बरोबर उत्तर देता. मला कळत नाही तुम्ही लाज काय कोणाला नाही. उत्तर बरोबर देता, बोला. तुम्ही संसाराच्या पाठीमागे लागल्या की संसार तुमच्या पाठीमागे लागला? ते म्हणतात तुला कशाला बोलवलं? तुम्ही संसाराच्या पाठीमागे लागल्या. मला सांगा आता, हा संसार तुम्ही करताय, शास्त्राने या संसाराची गोड अशी एक व्याख्या केली. शास्त्र सांगतं संसार इथे संसार हा. अगदी संसाराची आणि परमार्थाची एक व्याख्या शास्त्र आपल्याला सांगतं. प्रपंचाचा आरंभ हा अनुकूल आहे. थोडं बारीक आहे का? प्रपंचाचा आरंभ हा अनुकूल आहे पण त्याचे परिणाम प्रतिकूल आहेत. तसं परमार्थाचा आरंभ हा प्रतिकूल आहे पण त्याचे परिणाम मात्र अनुकूल आहेत. मग तुम्ही ठरवा संसार करायचा की परमार्थ करायचा. तुम्ही करताय संसार, पण हा संसार दुःख देणार आहे. कारण संत म्हटले दुःख बांधवडी आहे हा सुखाचा विचार. या संसारामध्ये सुख एवढंच आहे, सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता वडे. संत म्हटले संसार सुखाचा नाही. बाबा या वारकरी संप्रदायामध्ये कवित्री होऊन गेल्या संत बहिणाबाई. संत बहिणाबाईंनी तुमच्या या संसाराचं गोड असं वर्णन केलेलं आहे. बहिणाबाई वर्णन करतायत बरं, संत बहिणाबाई, शिवांजली नाही, संत बहिणाबाई. त्यांनी तुमच्या संसाराचं वर्णन केलं. बहिणाबाई म्हटले तुमचा संसार कसा आहे? अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर आधी हाताला मग मिळते भाकर. अरे संसार संसार जसा कपाशीचा घाण बशी बसे जागेवर बशी.
कशी निवांत आहे, पण या कपाची फार फजिती आहे. कपाचा कान तुटला तरी कपाला सुट्टी. तुमच्याकडे काय करतात पुरुष मंडळ? कपाचा कान तुटला त्यात काय करतात? हा त्याचा तुमचं आमचं सारखंच म्हणायचं. आमच्याकडे तेच करतात. कपाचा कान तुटल्या त्याच्यात ठेचा भरतात. तसं या संसारामध्ये माणसाला देखील चटकेच खावे लागतात. असं असणारा हा संसार आहे. म्हणून या संसाराच्या माणसाला कधी नादी लागायचं नाही. पण तो आम्हाला सहजासहजी सुटत. हा संसार आहे, प्रत्येकाला करावा लागतो. संत म्हटले संसार करू नका असं आमचं मत नाही. संसार करा, पण अलिप्त कमळ जळी जैसे असं संसार करा. कमळ पाण्यात राहतं, पण ते कधी त्याला त्याचा स्पर्श होऊ देत नाही. संत म्हटले संसार तसाच करायचा आहे. कसा करायचा आहे? संसारी असावे आसुनी नसावे. संसारी असावे आसुनी भजन करावे वेळ. संत म्हटले संसार करू नका असं आम्ही सांगत नाही. संसार असा करायचा आहे. पक्षी अंगणी उतरती एका गुंतून या राहत तैसे असावे संसारी आणि जोवरी प्राचीनाची दूर. संसार करू नका असं संतांचं मत नाही. संत म्हटले करा, पण हा दुःख देणारा संसार आहे. या संसारामध्ये माणसाच्या अपेक्षा, माणसाच्या वासना वाढत जातात. या संसाराचा माळजाळ फार कठीण आहे बाबा. एका ठिकाणी संतांनी सांगितलं, कधीतरी या मनाला सांगा हा संसाराचा मायाजाळ फार कठीण आहे. नाथ महाराज जे म्हटले संसार व्यसनी पडून येते, कारण संसाराचा मायाजाळ एवढा कठीण आहे, एवढा कठीण आहे, एवढा कठीण आहे. संत म्हटले नको नको मना गुंतू माया जा.
संसाराचा माया जरा कठीण आहे, म्हणून या मनाला सांगा देवानं सुंदर देह दिला, तू काय कर त्या भगवंताचं नामचिंतन कर. या मनाला सांगा त्या भगवंताच्या चरणाची सेवा कर. म्हणून माझे नाथ महाराज म्हटले, देवा माझे मन लागू तुझे चरणी, संसार विसरी पडवली दे. नाथ महाराज देवाला अजून एक मागणं मागतायत, अभंगाचं दुसरं.